आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। दरम्यान अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सध्या रंगतीये। या सर्व प्रकारच्या चर्चांवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। You are asking the same question again and again. I will categorically deny all such sort of allegations. I have not said anything about anybody, or it is in my nature to complain about any person. मैंने मेरा खुद का इंडिविजुअल फैसला है, मैंने किसी एमएलए से बात नहीं की। सर नाना पटोलेंची प्रतिक्रिया आलेली आहे। सर काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले। तेव्हाच मी असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे, मात्र राजीनामा दिलेला अरे तुम्ही कशाला पुढे असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदार सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे। मी कधीही भेदभाव असा केलेला नाही। शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना मग कुठल्याही सर्वांना कमी जास्त प्रमाण झालं असेल सर्वांना निधी मी दिलेला आहे। मला मुद्दाम नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सीट शेयरिंग के बारे में जितनी रफ्तार से काम नहीं हो रहा है ये मुझे भी महसूस हो रहा है, और इसीलिए निश्चित तौर पर मेरे को भी बोलने कोई अधिकार खाली के ना तरह से खाली के ना फायदा निश्चित। अरे तिकडे नाही भाऊ, मी मध्ये थोडी लागते, तिकडे येते मला थोडी नाना पटोले जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशी भूमिका मांडली की अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं, पण अखेर कुठल्या दबावापोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती नाही। अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे, आणि अशोक चव्हाणांनी पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत। त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले, मला मुद्दाम सांगितलं। पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं। नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेसमध्ये, आता काँग्रेस आधीसारखी राहिली नाही असं म्हणावं। मैं किसी भी नेता से मैंने बात नहीं की है। मैं किसी को नेता से बात करने में मेरे को दिलचस्पी इसलिए नहीं कि हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला होता है। मैं कोई उनके फैसले से मेरी कोई इसमें ये नहीं है, इन्वॉल्वमेंट नहीं है। आज मैंने सही बोला, मैंने किसी से भी आज बात नहीं की। इतने सारे नेतागण हैं जो मेरे नजदीक संबंध है, ऑब्वियसली मेरे से मेरे को चाहते हैं, उनका फोन आएगी, बट आई डिड नॉट रिस्पॉन्ड। काय करणार आज जो फैसला हो चुका था उसमें साहेब तुमच्याबरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे ती किती खरं आहे? कोण काय करेल हे मला माहित नाही। माझी भूमिका आहे की कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही। ओके, थँक्यू। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।